बीडमधील बंडखोरी आणि गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करताना धनंजय मुंडे विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे देखील आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ सोबतचे सुरेश धस यांचे फोटो प्रचंड तुफान व्हायरल होत आहेत। या गँगस्टर घायवळचा बीडमधील पवनचक्की खंडणी प्रकरणाशी संबंध आहे का अशी देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। गुंड निलेश घायवळचे आमदार धसासोबतचे फोटो तुफान व्हायरल होत असले तरी यावरून सुरेश धस अडचणीत येण्याची शक्यता आहे। रविवारी पुण्यात सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नितीन बिक्कडवर आरोप केले होते। नितीन बिक्कड हा बीडमधील पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याकडून खंडणीसाठी डील व मध्यस्थी करत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी पुण्यातील जन आक्रोश मोर्चामध्ये केला होता। याच बिक्कडला घायवळने धमकी दिल्याची FIR देखील पोलीस स्टेशनमध्ये झाली होती। आता धसांना अडचणीत आणणारा आणि बिक्कडला धमकी देणारा हा निलेश घायवळ नक्की आहे तरी कोण, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यात गँगस्टर म्हणून ओळखला जातो। निलेश घायवळच्या टोळीची कोथरूड परिसरात प्रचंड दहशत होती। त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारी, दुखापत करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण करणे असे एकूण 14 पेक्षा अधिक जास्त गुन्हे दाखल आहेत। निलेश घायवळ आणि गजानन मारणे यांच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। या दोघांच्या दुश्मनीमध्ये पुण्यात कितीतरी गँगस्टरची हत्या देखील झाली आहे। निलेश घायवळ एकेकाळी गजानन मारणे यांच्या जवळचा मित्र होता आणि विश्वासू साथीदार म्हणून देखील ओळखला जायचा। मारणे टोळीची दहशत कोथरूडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात देखील वाढली होती। मारणे आणि घायवळने अनेक तरुणांना टोळीत सामील करून घेतले होते। मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारात मारणे टोळीने शिरकाव केला होता। जमीन व्यवहारातून करोडो रुपयाची दलाली तसेच खंडणी मिळाल्याने टोळीमध्ये देखील वाढ झाली। घायवळ आणि मारणेला मानणारे तरुण त्या टोळीमध्ये होते। वर्चस्व, आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता। अखेर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली। नंतर मारणे टोळीत उभी फूट पडली आणि घायवळने स्वतःची एक स्वतंत्र टोळी सुरू केली। गजानन मारणे आणि घायवळ टोळी युद्धामध्ये 2010 मध्ये दत्तवाडी परिसरात निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करत सचिन कुडले याचा खून केला होता। 2020 मध्ये निलेश घायवळ कारागृहातून बाहेर आला होता। त्यानंतर पुन्हा कोथरूड पोलिसांनी त्याच्यावर 2 वर्षे हद्दपारीची कारवाई केली होती। त्यामुळे घायवळ शहरातून बाहेर गेला होता। आता याच निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतच्या भेटीचा फोटो देखील संजय राऊत यांनी ट्विट केला होता। यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापलं देखील होतं। त्याच निलेश घायवळ सोबत आता परत एकदा सुरेश धस यांचा देखील फोटो सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय। तुम्हाला या बाबतीत नक्की काय वाटतं? या फोटोमुळे खरंच सुरेश धस अडचणीत सापडतील काय आणि खरंच सुरेश धस यांचा देखील या प्रकरणाशी काही संबंध असेल का? याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।